काही दिवसांपूर्वी अचानक बातमी आली. धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक टीव्ही चॅनेल्सवर ब्रेकिंग न्यूज आली. धर्मेंद्र यांचं निधन. धर्मेंद्र पासेसावे, पण आश्चर्य म्हणजे ज्यांच्याबद्दल ही बातमी चालू होती ते स्वतः टीव्ही समोर बसून ती बातमी पाहत होते. तेव्हा वाटलं होतं, अरे देवाचा आशीर्वाद आहे, धर्मेंद्र अजून आहेत, अजून हसतायत, अजून आपल्यातच आहेत. पण आज खरी बातमी आली आहे आणि यावेळी ते टीव्ही समोर नाहीयेत. आपण मात्र हजारो आठवणींसमोर नतमस्तक झालोय. कधी एखाद्या कलाकाराचं जाणं म्हणजे आपल्या घरातला एखादा जीवलग गेल्यासारखं वाटतं. कधी एखादा चेहरा पाहिल्यावर आपोआप हसू यायचं आणि आज त्यांचं नाव ऐकून मन मात्र सुन्न होतंय. तर कधी त्या जुन्या सिनेमांच्या आठवणीने डोळे पाणवतायत. धर्मेंद्र यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन. धर्मेंद्र इज नो मोर अशा बातम्या आज कानावर पडल्या आणि मन सुन्न झालं. एकेकाळी बॉलिवूड गाजवणारे धर्मेंद्र आज अनंतात विलीन झालेत. 1935 मध्ये पंजाबच्या सांसुई गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणीही तोच निरागस चेहरा, तीच जिद्द आणि ते स्वतःलाच सांगत, एक दिन आएगा जब मैं भी बड़े पर्दे पर चमकूंगा. स्वप्न मोठी पण मन आणखी मोठं. मुंबईत आले तेव्हा ना ओळख ना आधार, फक्त स्वतःवर विश्वास. पहिल्याच काही चित्रपटांमध्ये त्यांचा तो खास अंदाज दिसायला लागला आणि मग आला तो क्षण ज्याने धर्मेंद्रजींचं आयुष्यच बदलून गेलं. फूल और पत्थर हा त्यांचा पहिला सुपरहिट चित्रपट. इथे धर्मेंद्रांचं पुरुषत्व, त्यांची स्टाईल, त्यांचा आवाज लोकांच्या हृदयात बसला. त्यानंतर शोले हा चित्रपट आला. वीरूचा जन्म अजूनही लोकांच्या ओठांवर त्यांचे डायलॉग जिवंत आहेत. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना, इधर हम है उधर तुम हो, बीच में ये दूरी कितनी खराब लगती है ना, या डायलॉग्सने वीरूला अमर केलंय आणि धर्मेंद्रला लिजेंड. त्यानंतर त्यांचा चुपके चुपके हा चित्रपट. कॉमेडीमधील त्यांचा हेळवेपणा, निरागस नजर, बॉटनी का एक प्रोफेसर हिंदी सीख रहा है, हा एक वेगळाच धर्मेंद्र होता. जुगनू, यादों की बारात, सीता और गीता. प्रत्येक चित्रपटात नवी छटा, एकदा ॲक्शन, एकदा कॉमेडी, एकदा रोमॅन्स. धर्मेंद्रजी आणि हेमा मालिनीची लव्ह स्टोरी तर कोणाला माहिती नसेल असं शक्यच नाहीये. शोलेच्या शूटिंग दरम्यानचा हा किस्सा आजही हेमाच्या चेहऱ्यावर हसू आणतोय. त्या दिवशी बसंती वीरूचा रोमॅन्टिक सीन होता. धर्मेंद्र तर हेमाच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेले. त्याने एकच इच्छा, सीन जास्तीत जास्त वेळ चालावा. मग धर्मेंद्रनी सेटच्या लाईटमनना बाजूला नेलं आणि अगदी हळू आवाजात म्हणाले, भाइयों हर टेक में थोड़ा थोड़ा लाइट गलत कर देना, सीन बार बार होगा, समझे. लाईटमनना कळलं भाई का इश्क गहरा है आणि मग सुरू झाली खोडी. पहिला टेक लाईट कम, दुसरा टेक फोकस चुकला, तिसरा टेक शॅडो जास्त, चौथा टेक अँगलच चुकीचा. असं करत करत 14 ते 15 टेक झाले. मग काय हेमा मालिनी चिडल्या आणि रागाने लाईटमॅनकडे बघायला लागला. इतनी बार गलती कैसे हो सकती है, हर टेक में लाईट खराब. लाईटमन घाबरून मागे हटले. हलकासा कटाक्ष धर्मेंद्रकडे टाकला. हेमाजीने लगेच वळून पाहिलं आणि धर्मेंद्र त्या नेहमीच्या स्मितासह अगदी निरागस आवाजात म्हणतात, अरे क्या करे प्यार का सीने, थोडा परफेक्ट होना चाहिए है ना. हेमा अनावरपणे हसल्या. तोच तो क्षण जिथे फिल्मी हसीन सीनचं प्रेम वास्तवात उतरलं. चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा पाहता क्षणी मनाचं काहीतरी बदललेलं. धर्मेंद्र हेमा मालिनीला पाहून मनातल्या मनात म्हणायचे, हसीनाओं पर मरता हूँ पर दिल सिर्फ तुम पर आया है. संपूर्ण फिल्म इंडस्ट्री त्यांचं प्रेम पाहून चकित होती, पण दोघांनी ती नाती खूप जपून ठेवली. हेमा मालिनीने नंतर सांगितलं, त्यांनी माझ्याकडे पाहिलं की मी सगळं विसरते. त्याच्या डोळ्यात एक वेगळंच प्रेम होतं. अशाच कामवेडा धर्मेंद्रनी 80 नंतरही त्यांनी स्क्रीन नाही सोडली. यमला पगला दिवाना, अपने प्रेक्षकांसमोर ते येतात सिनेमा हॉल आनंदात न्हावून निघत असे. त्यांचं वाक्य अजूनही चाहत्यांच्या कानात घुमतं, मैं हमेशा दिल से काम करता हूँ, दिमाग से नहीं. आणि तोच साधा मुलगा, स्वभावाने सज्जन आणि पडद्यावर सिंह. आज ते नाहीयेत, पण एक सुवर्णयुग मागे ठेवून गेले. 89व्या वर्षी ते शांत झाले. पण त्यांची आठवण मात्र अजूनही जिवंत, ताजी आणि अमर आहे. शोलेमधील तो प्रसिद्ध डायलॉग आज वेगळाच वाटतोय,
ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. पण आज आयुष्यानेच ती दोस्ती तोडली. धर्मेंद्र गेले, पण आवाज, डायलॉग्स, हास्य, प्रेम सगळं अजूनही आपल्या श्वासात कायम आहे. हेमा मालिनीच्या डोळ्यासमोर कदाचित आजही ते स्मित घेऊन म्हणत असतील, अरे इतना मत रो, मैं यही हूँ, कहीं नहीं गया. पण सत्य एवढंच की आज पहिल्यांदाच धर्मेंद्र खरंच पडद्यामागे गेलेत आणि परत येणार नाहीत. त्यांचे डायलॉग्स मात्र आज नव्या अर्थानं घुमतायत. आज त्यांच्या जाण्यानं बॉलिवूडच नाही तर आपल्या आतलं एक कोपरा रिकामा झालाय. आणि तरीही जिथे कुठे त्यांचे सिनेमे लागतील, जिथे कुठे वीरू घोड्यावर बसून धावेल, जिथे कुठे धर्मेंद्र त्यांच्या त्या खास हसण्यात म्हणतील, चलो शुरू करते हे, तिथे आपल्याला नेहमीच वाटत राहील धर्मेंद्र गेले नाहीयेत, ते अजूनही इथेच आहेत, आपल्या हृदयाच्या पडद्यावर अमर. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.